राज्यातील 2,14,307 जन्म दाखल्याचं ऑडिट करा अशी मागणी आता किरीट सोमय्या यांनी केली। राज्यातील 97% उशिरा जन्म दाखले हे बांगलादेशी रोहिंग्यांचे आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली। जन्म दाखल्याचं फॉरेन्सिक ऑडिट करा, मुख्यमंत्र्यांना सोमय्या यांनी पत्र पाठवलं। बांगलादेशी रोहिंग्या उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळा या संदर्भात सर्व 2,14,307 अर्जाचे फॉरेन्सिक ऑडिट करावे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि चर्चा केली की 97% उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांचे आहेत। बहुतेक अर्जदाराचे कागदपत्र बनावट आणि खोटे आहेत अशा प्रकारची माहिती देखील आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, खरं तर एकीकडे आपण पाहतोय सैफ अली खानवर हल्ला झाला, त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा समोर आला आणि याच वेळी किरीट सोमय्या देखील या संदर्भात आक्रमक झाले आणि 2 लाखांवर जन्म दाखल्याचं ऑडिट करा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? अगदी बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर मागील 3 महिन्यांपासून किरीट सोमय्या बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या विरोधात त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे। नुकतेच त्यांनी मालेगाव येथे देखील दौरा केला होता आणि काही भागात बांगलादेशी आणि रोहिंगे जे आहेत ते खोटी प्रमाणपत्र आणि जन्मदाखले जे आहेत ते तयार करत असल्याचं उघडकीस आलं होतं। त्यांनी काही दाखले देखील दिले होते। त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलंय आणि जवळपास 2 लाखांहून अधिक जे जन्मदाखले आहेत आणि जे प्रमाणपत्र आहेत त्याचे फॉरेन्सिक ऑडिट चौकशी जी आहे झाली पाहिजे। त्याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्याचमुळे महाराष्ट्रात बांगलादेश आणि रोहिंग्यांचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे। आपण जर पाहिलं असेल तर किरीट सोमय्या असतील, नितेश राणे असतील, हे सातत्याने बांगलादेश आणि रोहिंग्या विरोधात आवाज उठवत आहेत। त्यातच आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रमाणपत्र जन्मदाखले जे होत आहेत त्याची चौकशी करायला सांगितलेलं आहे आपल्याला। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।